3500 किलोमीटर पायी चालून आणि नर्मदा नदीला पूर्ण परिक्रमा घालून 3 महिन्यानंतर चेतन आज घरी परतणार होता आणि त्याच्या स्वागतासाठी मला जायचं होतं शिरपूर. तर दुपारची वेळ असल्यामुळे मी रुमाल वगैरे बांधून शिरपूर जाण्यासाठी निघालो आणि शिरपूरला पोहोचल्यावर येथे शिरपूरची यात्रा आहे म्हणून खूप सारी गर्दी होती, ट्रॅफिक होती. तर चेतनच्या स्वागतासाठी माळ वगैरे घेतल्या आणि दीपक दादांच्या शॉपवरती पोहोचलो. तर दादा इथे रील्स बघत होते आणि माऊली दादा अल्बम डिझायनिंगचे काम करत होते. थोड्या वेळात बस स्टँड कडे जाण्यासाठी निघालो. रसवंती जवळ थांबलो आणि उसाच्या रसाची ऑर्डर दिली आणि काही क्षणात येथे चेतन गाडीमधून उतरला. आम्ही त्याच्या स्वागतासाठीच गेलो होतो म्हणून माऊली, दीपक दादा, नीलू आम्ही सर्वांनी माळ टाकून त्याचं स्वागत केलं आणि त्याच्या प्रवासाबद्दल विचारणा केली. कारण 3 महिन्यापासून घरापासून लांब होता, 3500 किलोमीटर पायी चालला आणि पूर्ण नर्मदा नदीला त्याने परिक्रमा घातली आणि त्याच्या तब्येतीवरून तुम्हाला समजलंच असेल की पूर्ण त्याची तब्येत खालावलेली आहे. तर रसवंतीला आधीच ऑर्डर दिलेली होती म्हणून थंडगार उसाचा रस घेतला, त्याच्याबरोबर चर्चा केली आणि तो 3 महिन्यापासून परिवारापासून लांब होता त्यामुळे त्याला लवकर घरी जाण्यासाठी सांगितलं. तर तुमच्यामधून कोणी आधी नर्मदा नदीला परिक्रमा घातली आहे का किंवा याबद्दल माहिती आहे का, कमेंट करा. तेवढ्यात मीही जातो घरी. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.